आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं रक्षाबंधन सणानिमित्त महिलांचा स्नेह मेळावा परभणी शहरातल्या अक्षदा मंगल कार्यालयात आज संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत तब्बल 500 महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर संप्रिया पाटील, मीराताई रेंगे, डॉक्टर विवेक नावंदर, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे, डॉक्टर जया बंगाळे, प्रगतिशील शेतकरी मेघा देशमुख, प्राचार्य सरोज देसरडा, डॉक्टर सालेहा कौसर आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महिला भगिनींच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे। ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे। जवळपास गेल्या 10 वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास 5000 मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे। त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्या त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा, यासाठी 1 महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत, आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात। ब्लाऊज शिवायचा असेल, लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचा असेल, हे सुद्धा काम यांनी हाती घेतलेलं आहे। आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायचे असतील किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतोय त्या माध्यमातून त्या कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं, या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या 10 वर्षापासून आम्ही राबवतो। शहरातील अवैध बांधकाम, सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणं, पत्र्याचे कारशेड आदींची माहिती दडवून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व अभियंता यांच्यावर कारवाई करावी। प्रभाग समिती कल्याण मंडपम हद्दीतील रस्त्यांवर अतिक्रमण, पत्र्याचं शेड, बांधकाम साहित्य काढून रस्ता मोकळा करण्यात यावा। तसंच घंटागाडीद्वारे याबाबतची जनजागृती करावी। शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचं दररोज नियमन करण्यात यावं व शहरातील अतिक्रमणांचं सर्वेक्षण करून ही माहिती सार्वजनिक करण्यात यावी। या मागणीसाठी आज लाल बावटा चालक मालक संघटनेच्या वतीनं शालेय वाहतुकीचा 1 दिवस बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला। याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मतदारसंघात भाजपाला संपविण्याचा डाव चालू केलाय। त्यांच्या दडपशाहीला भाजपा पदाधिकारी व सामान्य जनता कंटाळली, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला आमदार रत्नाकर गुट्टे यांना महायुतीतून बाजूला काढा व भाजपाच्या कमळाचा स्वतंत्र उमेदवार द्यावा, अशी मागणी गंगाखेड भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली आहे आणि तसं न केल्यास बंड करण्यात येईल असा इशारा देखील दिला असल्याची माहिती मिळते। गंगाखेड मतदारसंघात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी समोर आली आहे। भाजपातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इथं मोठी फळी असून महायुतीमध्ये ही जागा भाजपनं राष्ट्रपाला सोडलेली आहे। आमदार गुट्टे आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात या 5 वर्षात सख्य दिसलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे। ही बाब पक्षश्रेष्ठीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत त्यांना हकीकत सांगितली आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची विठ्ठल रबदडे, रामप्रभू मुंडे, बाबासाहेब जामगे, नंदेश्वर बेलोरे, भागवत बाजगीर, व्यंकट तांदळे आदींनी भेट घेतली आहे। त्यांनी भाजपाकडे संतोष मुरकुटे हे सक्षम उमेदवार असल्याचं देखील प्रदेशाध्यक्षांना सांगितल्याचं सांगण्यात येतं। राज्यातल्या लाडक्या बहिणी झाल्यात आनंदी, त्यांना देवाभाऊंकडून मिळाली आहे 3000 रुपयाची हक्काची भेट। मुलांचं शिक्षण, घरातील अडीअडचणी, स्वतःची आवड निवड, शालेय साहित्य यासाठी ही हक्काची रक्कम या लाडक्या बहिणींना मिळाली आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना याचा मोठा लाभ होणार आहे। पाहूया लाडक्या बहिणींच्या काही प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे। माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे, मी शेतमजूर आहे। मला 14 तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाळणीचे पैसे मिळाले आहेत। माझे त्यांनी पैसे दिले 1500 रुपये आर्थिक मदत, त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली। त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती, त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती। एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली, एवढं सांगणार आहे।
खूप खूप धन्यवाद सरांचं. ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच ही 1500 रुपये मिळायला पाहिजे, अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे. माझं नाव प्रतिभा महर्ले. अतिशय चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये 3-3 हजार जमा झाले. 3 हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि त्या आनंदित पण आहे. ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली, त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे. नमस्कार, माझं नाव गीतांजली सुदाम आवरगंड. मी पूर्णा तालुक्यामधले माखणी या गावाचे मी रहिवासी आहे. मी या पैशामधून मी माझ्या कुटुंबासाठी मी एक उद्योग सुरू करणार आहे. माझं नाव स्वाती भुजंग बोबडे, ताडबोरगाव, तालुका मानवत. मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेत. ते 3000 रुपये मी माझ्या संसार उपयोगासाठी उपयोगी आणेल. ताई, तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पैसे वगैरे भेटले का नाही? मग ताई भेटले तर, आणि तेही रक्षाबंधन सणाच्या आधी भेटले. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू, मी माहेरी जाईल, भावाला राखी बांधेल, मग तो ताटात ओवाळणी टाकेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेतर्फे 2 महिन्याचे पैसे भेटले आम्हाला 3000 रुपये. बघा, मला तर भाऊही नाहीये, त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिलांना भेटायला जाते. अशा कितीक बहिणी असतील की ज्यांना माहेरी भाऊ नसेल, तर ह्या भावाने, या देवेंद्र फडणवीस या भावांनी योजना सुरू करून प्रत्येक बहिणीच्या मागे तो भाऊ उभा राहिलेला आहे, पाठी राखा बनून. कलियुगातला श्रीकृष्ण भाऊ आहे हा ताई. अश्विनी सागर जन्मवार, मी परभणी जिल्ह्यातून बोलत आहे. माझी लाडकी बहीण योजनेमुळे मला आज माझ्या अकाउंटला 3000 रुपये आलेले आहेत आणि ही सगळं काही माझ्या लाडक्या भावामुळे झालेलं आहे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी खरंच माझ्या लाडक्या भावाचं मनापासून आभार मानते. त्यांचे 3000 रुपये देण्यामुळे मी माझ्यासाठी एक सुंदर अशी साडी आणलेली आहे. बघा, ही आहे ती साडी. आणि माझं नाव आहे रुक्मिणी श्याम खुंदारे. लाडकी बहिणीची योजना मला मिळालेली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी 3000 रुपये माझ्या खात्यावर पडलेले आहेत. मी त्याची आभारी आहे. धन्यवाद सरकारला. नमस्कार, माझं नाव विजया कातळे आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्हा सर्व बहिणींना या राखी पौर्णिमेच्या अगोदर 3000 रुपये भेटलेले आहेत 2 महिन्याचे. आणि आम्ही सगळ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेला आहे आपला देवेंद्र भाऊ यांना. आमच्या नजरेमध्ये देवेंद्रजी आमच्यासाठी एक श्रीकृष्णासारखे आमचे पाठीराखे आहेत. नमस्कार, मी ऋतुजा जोशी. आज घराघरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण रक्षाबंधन हे पहिलं असं रक्षाबंधन आहे की लाडक्या बहिणीला तिच्या लाडक्या भावानी दिलेल्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. अहो, योजनेचा लाभ तर प्रत्येक जणाला मिळतच आहे, पण प्रत्येक जणांना मिळत असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निघालेली ही योजना आहे. आणि धन्यवाद देवेंद्र भाऊ, देवेंद्र फडणवीस साहेब, की आपण इतकी सुंदर ही संकल्पना ही अंमलात आणली. त्यामुळे आमचे देवेंद्र फडणवीस भाऊ यांच्या या संकल्पनेतून निघालेल्या या योजनेचा सर्व स्त्रियांना लाभ मिळत आहे. त्यामुळे पुनश्च एकदा देवेंद्र फडणवीस, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाचं आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त करणाऱ्या भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या आहेत ते आपण पाहिलंच आहे. आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून परभणी येथील काही तरुण मित्रमैत्रिणी यांनी एकत्र येत परभणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, पर्यावरण, साहित्य, आरोग्य व क्रीडा या विविध क्षेत्रात सार्वजनिक कार्य करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी संस्थेच्या लोगोचं अनावरण श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणीच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आलं. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर आनंद पाथरीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रामेश्वर नाईक, प्राध्यापक नितीन लोहर, डॉक्टर अमोल सोनी, डॉक्टर दीपक वानखेडे, ॲडव्होकेट दत्ता झुटे, रितेश काळे, ज्ञानेश्वर तरोटे यांची उपस्थिती होती. दुचाकी घेण्यासाठी होणारी 50,000 रुपयाची मागणी, चारित्र्यावर घेतला जाणारा संशय आणि करण्यात येणारी मारहाण या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं घडली आहे. सदर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर 18 ऑगस्टला ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निकिता विनोद भोकरे
असं या मयत विवाहितेचं नाव आहे. वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी शाहीर नामदेव रहाडे, विश्वनाथ जोडपे, वाघमारे, अशोक कांबळे, बाबाराव आर्वीकर, अश्रुबा सोनटक्के, भानुदास कंदारे, रमेश वाटोळे, बालासाहेब कीर्तने, अशोक लोंढे, सिद्धार्थ प्रधान, बालाजी कांबळे आदींची उपस्थिती होती. कोणताही जुनाट आजार असो, निराश होऊ नका. एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3. शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील. संपर्क डॉक्टर गोविंद कामते, आयुर्वेद विद्या विशारद. पत्ता आबाद मंजिल, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 9921691008. वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत. पाणी आणण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय महिलेला विजेच्या खांबाजवळील ताण तारातून विजेचा धक्का लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोले येथील बालासाहेब पोले यांचं कुटुंबीय शेतात आखाड्यावर राहतं. सायंकाळी त्यांच्या पत्नी शिवनंदा पोले या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या असता तिथं असलेल्या विजेच्या खांबाजवळील ताण तारातून विजेचा धक्का लागल्यानं त्या जागीच कोसळल्या. ही बाब समजताच बालासाहेब पोले यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय. जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा या गावातील जिल्हा परिषद शाळेची भिंत पावसामुळे कोसळली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस घडली आहे. या शाळेत 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाला आहेत. शाळेचं बांधकाम निजामकालीन असून वर्ग खोल्याचं बांधकाम जीर्ण झालेलं आहे. या खोल्या पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडे परवानगी विनंती अर्ज करण्यात आलेले आहेत. मात्र अद्याप देखील परवानगी मिळालेली नाही. शनिवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शाळेतील एका खोलीची भिंत कोसळली आहे. रात्रीला ही घटना घडली असल्यामुळे सुदैवानं इथं कोणतेही विद्यार्थी उपस्थित नव्हते. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, नवीन शैक्षणिक धोरण अवलंबन, कौशल्य विकास, मानव संसाधन विकास आणि उद्योजकतेच्या संधी वाढवण्यासाठी, सहकार्य मजबूत करण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय दुग्ध संघ यांच्या उद्यमानं दुग्ध व्यवसाय, उपजीविका, आरोग्य आणि पोषणासाठी एक साधन या विषयावर नागपूर इथं परिषद संपन्न झाली. या उद्घाटन समारंभात हा करार करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. तर सामंजस्य करारावर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आणि माफसूचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महिला व बाल कल्याण विभाग, केंद्र शासन तसंच महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ला दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी विशेष उपस्थिती लावली. स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून महिला व बाल कल्याण विभागाच्या केवळ 3 अधिकाऱ्यांची नामनिर्देशनं देण्यात आली होती. त्यामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांची सहकुटुंब निवड करण्यात आली होती. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या संस्थेच्या वतीनं दिघोळ इथं एका निराधार विधवा ताईला रक्षाबंधनानिमित्त शेळी पालन व्यवसायासाठी व उदरनिर्वाहासाठी शेळी व शेळीचं पिल्लू भेट देऊन एक प्रकारे रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे. या निराधार ताईच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यांना 5 मुली असून त्यांना स्वतःचं घर देखील नाही. शेतात रोजमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. एकंदरीतच सर्व परिस्थितीचा विचार करून त्यांना संस्थेच्या वतीनं एक शेळी व पिल्लू भेट देण्यात आलंय. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात 13 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन पाथरी इथं विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी व कोणतीही शहनिशा न करता लावण्यात आला असल्याचा आरोप एमडीओ संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. या प्रकरणाशी बाबाजानी दुर्राणी यांचा कसलाही संबंध नाही. 17 ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रा आमदार दुर्राणी यांनी आयोजित केली होती. याबाबत राजकीय विरोधकांना कल्पना होती व त्या कार्यक्रमास अडथळा आणण्यासाठीच राजकीय द्वेषभावनेनं या गुन्ह्यात त्यांना गोवण्यात आला असल्याचं देखील निवेदनात म्हटलंय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मौजे ताळबोरगाव इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचं जीवनकार्य, साहित्य क्षेत्रात मोठं योगदान याविषयी डॉक्टर विठ्ठल रणबावरे यांनी मार्गदर्शन केलं. यानिमित्त गावातून भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी डॉक्टर विठ्ठल रणबावरे, धोंडीराम कांबळे, लक्ष्मण लांडगे, राजू कांबळे, रवी कांबळे, रोहित कांबळे, लक्ष्मण कांबळे यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.